एकनाथ शिंदे यांना ठसल देण्यासाठी आणि ठाणेकरांचे मन केदार दिघे यांनी जिंकलेले आहे आणि त्या गद्दारीला वेगळं माप देण्यासाठी यांचा मापदंड हा तयार आहे। ही नीती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची राजनीती असू शकते आणि त्या राजनीतीच्या माध्यमातून जे काही ठाणे शहरामधून त्यांना मताचं प्राबल्य मिळालं होतं, राजेंद्र विचारे यांना खूप मोठं मताधिक्य मिळालं असल्या कारणानं तिथं हा डाव उद्धव बाळासाहेब ठाकरे हे ठरू शकतात, हा डाव मारू शकतात। त्या ठिकाणी जे माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक ह्या ठिकाणी संभाव्य उमेदवार असू शकतात। नवी मुंबईचे किंग मेकर गणेश नाईक हे उद्धव ठाकरे गटात किंवा शरद पवार गटात जाऊ शकतात आणि उमेदवार हे शरदचंद्रजी पवार गटाचे पांडुरंग बर्रा असू शकतात आणि पांडुरंग बरोरा हे दौलत दरोडला ठसल देऊन जास्त मताधिक्याने निवडून येऊ शकतात। त्या मित्रपक्ष असल्या कारणानं उद्यापर्यंत सर्व शांत असतील, परंतु परवापासून हे राजकीय रणनीती राजकीय शाळा आता या दर्शक लोकांना दिसू शकेल की भाजपाचे आमदार किसन कथोरे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात जातात की शरद पवार गटात जातात। कारण जर हे गटात जायची तयारी नसती तर माजी मंत्री माजी खासदार कपिल पाटील यांनी आव्हानात्मक भाषा किंवा आव्हानात्मक वक्तृत्व केलंच नसतं। ते हॅट्रिक या ठिकाणी मारलेले 3 वेळा या ठिकाणी आमदार झालेले आहेत, परंतु अंतर्गत गटबाजीमुळे बालाजी किनीकर यांना सुद्धा फटका बसू शकतो यावेळी। परंतु दीपेश म्हात्रे हे गप बसणारा युवा नेतृत्व नाही, कारण आता शिंदे गटातून ते युवा सचिव जरी असतील राज्याचे तर त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात गेले तर त्यांचं चांगलं होऊ शकतं, कारण त्यांना ती मजबूत पकड मिळू शकते आणि वैशाली दरेकरांने ह्या तिकीट मागे घेऊ शकतात हे आपला अंदाज आहे। भाजपा या ठिकाणी उमेदवारी देईल याचा अंदाज याचा कयास आपण सांगू शकत नाही। जर उमेदवारी भाजपाने गणपत गायकवाड जे आमदार आहेत यांना नाही दिली किंवा त्यांच्या मिसेसला नाही दिली तर ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात जाऊ शकतात। असा पुन्हा एखादं ठाण्यावरून एखादं जे काही रवींद्र फाटक यांना कल्याणगामींचे उमेदवार देतात, कारण शिंदेचं काही सांगू शकत नाही। मध्ये मोठं आव्हान तगडं आव्हान सुभाष भोईर यांचं असणार आहे, कारण राजू पाटील असतील हे मनसेमध्ये उमेदवार असतील किंवा त्यांना महायुतीचा पाठिंबा मिळू शकतो। सागाव सांगलीचे सरपंच होते आणि त्या सरपंचच्या माध्यमातून त्यांना विकासाचा धुरा गावाच्या विकासाचा धुरा कशी सांभाळायची हे त्यांनी स्वतः अनुभव घेतलेला आहे। भिवंडी लोकसभेमध्ये जे होणारं नव्हतं ते त्यांनी उदयास आणलं आणि जितेंद्र आव्हाडच्या नेतृत्वाखाली हे सन्माननीय खासदार बाळासाहेब म्हात्रे हे निवडून आलेत आणि त्याच अनुषंगाने निलेश आंबरे सुद्धा यांना निवडून आणण्याची क्षमता हे जितेंद्र आव्हाड किंवा बाकीच्या बाळासाहेब म्हात्रे यांच्यामध्ये आहे। ठिकाणचे नरेंद्र पवार हे भाजपाचे आमदार होते आणि हे त्याच्याकडे नाराज आहेत। अरविंद मोरे किंवा बाकीचे जे पदाधिकारी आहेत हे नरेंद्र पवार यांच्यावरती नाराज आहेत। त्या नाराज सूर या कल्याण पश्चिम मध्ये उगू शकतो आणि जे महायुतीला फटका या ठिकाणी बसू शकतो। उमा राहिल्यानी यांचं प्रतिस्पर्धक जे असणार आहेत ते ओमी कलानी असणार आहेत। ओमी कलानी असू शकतात कारण ओमी कलानी हे शरदचंद्रजी पवार गटातून निवडणूक लढू शकतात। हे प्रति आव्हान खूप मोठं तगडं आव्हान नजीब मुल्ला आहेत, नजीब मुल्ला यांना ते तिकीट देऊ शकतात, पण नजीब मुल्ला आणि जे काही राजन किने आहेत हे राजन किने महायुतीचे असल्या कारणानं नजीब मुल्लाचा पडदा कट होऊ शकतो। दर्शक बांधवांनो, आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे। अर्थातच मी बाळासाहेब कांबळे। आज ठाणे जिल्ह्याच्या ज्या विधानसभा क्षेत्र आहेत, ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण 18 विधानसभा क्षेत्र आहेत आणि त्या विधानसभा क्षेत्रामधून भाजपाचे एकूण 7 आमदार आहेत आणि एक अपक्ष म्हणजे एकूण 8 आमदार आणि शिंदे गट म्हणजे एकनाथ शिंदे यांना धरून एकूण 5 आमदार म्हणजे 8 आणि 5 13 असे आमदार भाजपाच्या गोठ्यामध्ये आहेत, भाजपाच्या मताधिक्यामध्ये आहेत। आणि वरून म्हटलं तर आज 288 विधानसभा क्षेत्राची निवडणूक काही दिवसात लागणार आहे, लागू शकते आणि त्या अनुषंगाने प्रत्येक पक्षाने आपापली कंबर आपलं नीतिमत्ता किंवा पूर्ण नियोजित काम सुरू केलेलं आहे। कारण उद्या पितृपक्ष आहे, पितृपक्षानंतर एक मोठी दरकाळी एक मोठी योजना एक मोठी आघाडी होऊ शकते आणि ह्या आघाडीमध्ये जे काही आता जे राजकारण चालू आहे ते राजकारणाचं खूप मोठं नियोजन प्रत्येक पक्ष आपला करत आहे आणि त्याच अनुषंगाने आज हे ठाणे जिल्ह्याचे 18 विधानसभापैकी एकूण
14 विधानसभा क्षेत्राचा आपण आढावा घेतलेला आहे. संभाव्य उमेदवार हे असू शकतात, हे आपलं मत आहे. त्याच अनुषंगाने ठाण्यातून म्हटलं तर ठाणे हे एकनाथ शिंदेचा बालेकिल्ला म्हटलं जातं, कारण एकनाथ शिंदे ज्या कोपरी विधानसभेतून निवडून आलेले आहेत आणि त्याच कोपरी विधानसभेमधून आता 2024 निवडणूक ते लढू शकणार आहेत. कारण आणखी कोर्टाचा निर्णय येणं बाकी आहे. सुप्रीम कोर्टात तो निर्णय आणखी प्रलंबित आहे आणि त्या अनुषंगाने 2024 ची निवडणूक लागा अगोदर निर्णय आला तर ही सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खूप मोठी गंभीर बाब असू शकते. ह्या अनुषंगाने आज आपण त्या कोपरी विधानसभेचा थोडासा लेखाजोखा आपल्या दर्शकासमोर मांडणार आहोत. कारण कोपरी विधानसभेमधून एकनाथ शिंदे यांनी हॅट्रिक मारलेली आहे. 3 वेळा ते आमदार झालेले आहेत आणि त्याच अनुषंगाने आता संभाव्य उमेदवार आणि तसा जिगरबाज उमेदवार कोण असू शकणार आहे आणि त्याच अनुषंगाने आपण ते स्पष्टता देणार आहोत. कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामधून जे धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे हे उमेदवार असू शकतात. कारण एकनाथ शिंदे यांना ठस्सल देण्यासाठी आणि ठाणेकरांचे मन केदार दिघे यांनी जिंकलेले आहे आणि त्या गद्दारीला वेगळं माप देण्यासाठी यांचा मापदंड हा तयार आहे असं आपल्या सिद्धेश्वर वार्ता न्यूजच्या माध्यमातून समजतं आहे. कारण जे काही कोपरी विधानसभा क्षेत्रातले जे काही मतदार आहेत ते मतदार आता केदार दिघेच्या बाजूला मत टाकतात की एकनाथ शिंदे यांचं पारडं जड करतात, हे पाहणं तितकंच महत्वाचं असू शकणार आहे. दुसरी विधानसभा म्हटलं तर ती ठाणे शहर विधानसभा क्षेत्रामध्ये जे भावी भाजपाचे आमदार संजयजी केळकर आहेत, ते केळकर गेली 3 वेळा ते निवडून आलेले आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्या सिद्धेश्वर वार्ता न्यूजच्या माध्यमातून जे माहिती हाती आलेले किंवा अनुमान लावलेला आहे त्यामध्ये माजी खासदार राजन विचारे हे असू शकतात. कारण संजय केळकरच्या विरोधामध्ये जे माजी खासदार आहेत राजन विचारे यांना तिकीट उद्धव बाळासाहेब ठाकरे हे देऊ शकतात. कारण ती रणनीती आणि भाजपाला वरचष्मा करण्यासाठी, भाजपाचं पारडं कमी करण्यासाठी ही नीती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची राजनीती असू शकते आणि त्या राजनीतीच्या माध्यमातून जे काही ठाणे शहरामधून त्यांना मताचं प्राबल्य मिळालं होतं, राजन विचारे यांना खूप मोठं मताधिक्य मिळालं असल्या कारणानं तिथं हा डाव उद्धव बाळासाहेब ठाकरे हे ठरू शकतात, हा डाव मारू शकतात. तिसरी विधानसभा म्हटलं ओवळा माजीवाडा जे विधानसभा आहे ते विधानसभेचे सन्माननीय आमदार प्रताप सरनाईक आहेत. प्रताप सरनाईक हे त्या विधानसभेमधून 3 वेळा निवडून आलेले आहेत. कारण त्यांनी पण हॅट्रिक मारलेले आणि जनमानसाची व्यथा त्यांनी जाणून घेतलेली आहे आणि गेली 15 वर्षे ते त्या ठिकाणचे आमदार असल्या कारणाने त्यांच्या विरोधामध्ये कोण असू शकतं बरं, हे आपल्या दर्शकाला माहित नसावं कदाचित. परंतु सिद्धेश्वर वार्ता न्यूजचा अनुमान असा आहे की त्या ठिकाणी जे माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक ह्या ठिकाणी संभाव्य उमेदवार असू शकतात. कारण वरच्या लेवलला, राजकीय लेवलवरती खूप मोठा रणनीती चालू आहे आणि ती रणनीती या ठिकाणी जरी शिंदे गटाचे प्रताप सरनाईक असले आणि भाजपाची युती जरी असली, परंतु उद्या जो पितृपक्ष आहे, पितृपक्ष झाल्यानंतर ती मोठा भगदाड ह्या भाजपाला पडू शकतं आणि नवी मुंबईचा विकास पुरुष किंवा नवी मुंबईचे किंग मेकर गणेश नाईक हे उद्धव ठाकरे गटात किंवा शरद पवार गटात जाऊ शकतात आणि त्या अनुषंगाने ही फिडलिंग, राजकीय फिडलिंग ह्या ठिकाणी लागू शकते असा आपला कयास आहे, अंदाज आहे. आता डॉक्टर संजीव नाईक यांचं पारडं तिथं जड कसं होऊ शकतं, कारण ज्यावेळेस ते खासदार होते त्यावेळेस त्यांनी त्यांच्या ओवळा माजीवाडामध्ये अनेक विकास कामं करून एक बुलंद आवाज, विकासाचा बुलंद आवाज असं त्यांचं नाव सुवर्ण अक्षरांनी त्यांनी कोरलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांचं तो मोठं मताधिक्य असल्या कारणानं, त्यांचं त्या ठिकाणी प्राबल्य असल्या कारणानं डॉक्टर संजीव नाईक ह्या ठिकाणी ओवळा माजीवाडा विधानसभेमध्ये ते चुरशीची लढत लढू शकतात आणि जे प्रताप सरनाईक आमदार आहेत त्यांना ते ठसल देऊ शकतात आणि हेच अंदाज सिद्धेश्वर वार्ता न्यूजच्या माध्यमातून आपण व्यक्त करतोय. चौथा जे विधानसभा क्षेत्र आहे ते म्हणजे
शहापूर विधानसभामध्ये जे काही अजित पवार गटाचे दौलत दरोडा आहेत, सध्याचे आमदार आहेत, आणि ह्या शहापूरचे जे काही मतदार आहेत ते शहापूरचे मतदार कायमस्वरूपी आमदार ठेवत नाहीत. प्रत्येक पंचवार्षिक मध्ये आमदार चेंज होतो. ह्या अगोदर जे काही दौलत दरोडाच्या अगोदर जे आमदार होते पांडुरंग बरोरा ह्या अगोदर आमदार होते, मग नंतर दौलत दरोडा झाले, आणि आता या माध्यमातून अजित पवार गटाला शिह देण्यासाठी, अजित पवार गटाची खेळी ही कायमची नेस्त नाबूद करण्यासाठी शरद पवार गटाच्या माध्यमातून जे काही पांडुरंग बरोरा आहेत ते माजी आमदार आहेत, ते त्या ठिकाणी उमेदवार देऊ शकतात. कारण तो सध्या शरद पवार गटाचा तो बालेकिल्ला आहे आणि शरद पवार ही रणनीती आखू शकतात. आणि पांडुरंग बरोरा यांना उमेदवारी दिल्यानंतर जे काही माजी आमदार आहेत, जे आजी आमदार आहेत दौलत दरोडा यांनी त्यांच्या कार्यकालामध्ये कोणत्याही प्रकारचं काम केलं नाही, असं स्थानिक जे मतदार आहेत ते मतदार त्यांच्यावरती नाराज आहेत. जे काही रस्ते असतील, शाळा असेल, कॉलेज असेल, मेडिकल कॉलेज असेल, किंवा इथं शैक्षणिक समस्या असतील, की बाकीचे काही रोजगाराविषयी काही गोष्टी असतील, त्या घटना इथं उद्भवू शकतात. आणि त्या अनुषंगाने दौलत दरोडाने जे काम न केल्यामुळं स्थानिक शहापूरकर हे मतदार हे नाराज असल्या कारणानं पुन्हा एकदा पांडुरंग बरोरा यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देऊ शकतात. आणि संभाव्य उमेदवार हे शरदचंद्रजी पवार गटाचे पांडुरंग बरोरा असू शकतात. आणि पांडुरंग बरोरा हे दौलत दरोडाला ठसल देऊन जास्त मताधिक्याने निवडून येऊ शकतात, असं सिद्धेश्वर वार्ता न्यूजचं भाकीत आहे, अंदाज आहे. म्हटलं तर मुरबाड हा विकासाचा जो महामेरू असं नाव त्यांचं संबोधलं जातं. जे काही स्थानिक आमदार आहेत किसनराव कतोरे हे कार्यसम्राट आहेत, कार्यकुशल आहेत, कार्यतत्पर आहेत, आणि त्यांचा ह्या महाराष्ट्रामध्ये अव्वल नंबर आहे मतदानामध्ये. आणि त्यांनी महत्वाचं म्हणजे जे विकास केलाय तो विकास नाविन्यपूर्ण विकास आहे. विकासाला कोणी चॅलेंज सुद्धा करू शकत नाही, एवढे ते विकास पुरुष आहेत. आणि ही आपण म्हणजे जे काही वार्तालाप करतो हे अतिशयोक्ती म्हणून नाही. प्रत्येक जे काही दर्शक ऐकत असतील किसन कतोरे यांचं नाव ऐकल्यानंतर प्रत्येकाला प्रोटोकॉल, प्रत्येकाला निधी कसा आणायचा, प्रत्येकाला मॅनेजमेंट, जे शासकीय मॅनेजमेंट आहे, शासकीय प्रणाली, हे काम कसं अवगत करायचं हे किसन कतोरे यांनी अनेक पदाधिकारी असतील, कार्यकर्त्यांना शिकवले आहे. आणि त्या शिकलेले कार्यकर्ते आता मोठे पदाधिकारी झाले आहेत, मोठ्या मोठ्या पदावरती विराजमान झाले आहेत. परंतु या ठिकाणी किसनराव कतोरे हे इतर पक्षामध्ये जाण्याचे संकेत आहेत. आणि जर किसन कतोरे जर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात गेले किंवा शरदचंद्रजी गटात गेले, पवारसाहेबांच्या गटात गेले, तर ही जागा रिक्त असेल. त्या ठिकाणी जे माजी खासदार होते, जे माजी मंत्री, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील हे त्या ठिकाणी भाजपाकडून उमेदवारी घेऊन किसन कतोरे यांना ठस्सल देऊ शकतात. आणि हेच रणनीती भाजपाच्या माध्यमातून जे कपिल पाटील आहेत ते आखत आहेत. आणि गेल्याच 2 महिन्यापूर्वी त्यांनी पत्रकाराला प्रतिक्रिया दिल्या होत्या किंवा पत्रकारांना बातम्या सुद्धा प्रकाशित केल्या होत्या की जर मुरबाडकरांची इच्छा असेल तर मी ह्या ठिकाणचा आमदारासाठी निवडणूक लढू शकतो, इच्छुक आहे. त्यांनी कबूल सुद्धा केलं होतं. परंतु आता भाजपाचे किसन कतोरे हे आमदार असताना हे आपण जे वार्तालाप करतोय हे वार्तालाप हा अंदाज आहे. आणि असा अंदाज होऊ शकतो कारण उद्या पितृपक्ष असल्या कारणानं उद्यापर्यंत सर्व शांत असतील. परंतु परवापासून हे राजकीय रणनीती, राजकीय शाळा आता हे दर्शक लोकांना दिसू शकेल की भाजपाचे आमदार किसन कतोरे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात जातात की शरद पवार गटात जातात. कारण जर हे गटात जायची तयारी नसती तर माजी मंत्री, माजी खासदार कपिल पाटील यांनी आव्हानात्मक भाषा किंवा आव्हानात्मक वक्तव्य केलंच नसतं. ही रणनीती कपिल पाटलाची असू शकते. परंतु भाजपाचे जे आमदार किसन कतोरे हे कोणत्या पक्षात जातात हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरू शकणार आहे. आणि अनुषंगाने किसन कतोरे जे सन्मान्य आमदार आहेत ते अपक्ष जरी लढले तर त्यांच्या समोर तडीस तड देणारा कोणताच उमेदवार असू शकत नाही.
हे तिथले जे मतदार आहेत हे ठरू शकतात, कारण प्रत्येक समाजाचा आगरी असो, कुणबी असो, वरेडी असो, जे काही दलित असो, हे आदिवासी बांधव असो, यांना प्रत्येक योजना ही किसन कथोरे यांनी निवडून आणल्या आहेत, अंमलबजावणी केली आहे आणि प्रत्येक योजनाचा लाभ स्थानिक मतदारांना त्यांनी दिलेला आहे, म्हणून मतदार त्यांच्यावर खुश आहेत. हे सिद्धेश्वर वार्ता न्यूजचं इतिवृत्त आहे. आता अंबरनाथ विधानसभा क्षेत्रामध्ये डॉक्टर बालाजी किनीकर हे शिंदे गटाचे आमदार आहेत आणि शिंदे गटाचे आमदार यांनी ट्रिपल हॅट्रिक या ठिकाणी मारलेले आहेत. 3 वेळा या ठिकाणी आमदार झालेले आहेत, परंतु अंतर्गत गटबाजीमुळे बालाजी किनीकर यांना सुद्धा फटका बसू शकतो यावेळी, कारण अंतर्गत गटबाजी आहे आणि या कामावरती अनेक त्याच पक्षातले लोक नाराज आहेत, कारण जो निधी आणला जातो तो निधी विनियोग ह्या गटतटामध्ये मुळे काही लोक नाराज आहेत आणि त्या नाराजीचा सूर उगवत आहे डॉक्टर बालाजी किनीकरच्या माध्यमातून, आणि त्यांना तोडीस तोड देणारे जे काही राजेश वानखेडे हे त्या शरद पवार गटातून निवडून किंवा निवडू शकतात किंवा प्रतिस्पर्धक घडू शकतात, कारण राजेश वानखेडे याचं मोठं मताला प्राबल्य त्या ठिकाणी आहे. आणि बालाजी किनीकर जरी हे ट्रिपल आमदार झाले असतील किंवा हॅट्रिक मारली असेल, पण हॅट्रिक मारून सुद्धा हे वानखेडे यांना तरीच तोड उत्तर देऊ शकतात आणि मोठं मताधिक्याने निवडून येऊ शकतात. परंतु डॉक्टर बालाजी किनीकर यांना डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील, जे सन्मान्य खासदार असतील, किंवा मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे असतील, यांच्या माध्यमातून त्यांना मोठं बॅकग्राऊंड आहे. जे काही अटीतटी किंवा जे काही शिंदे गटामध्ये उणिवा असतील, ज्या चुका झाल्या असतील पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ते काढू शकतात आणि पुन्हा एकदा ते डॉक्टर बालाजी किनीकर हे निवडून येऊ शकतात. परंतु आता वानखेडेच्या माध्यमातून वानखेडे कुठली रणनीती आखतात किंवा पूर्ण नियोजित त्याचा पुढचा प्लॅन काय असू शकतात, ज्या गोडचुका झालेल्या आहेत त्या चुका सुधारून पुन्हा एकदा उमद नेतृत्व ह्या अंबरनाथ विधानसभेला भेटतं का, हे पाहणं तेवढं महत्वाचं ठरू शकणार आहे. दुसरं म्हणजे डोंबिवली विधानसभा क्षेत्रामध्ये जे काही आताचे जे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र दत्तात्रय चव्हाण हे आहेत, आणि त्यांनी या ठिकाणी सुद्धा डोंबिवलीचा हा भाजपाचा बालेकिल्ला असं बोललो तर वागू ठरणार नाही, परंतु बालेकिल्लामध्ये जे काही मतदार आहेत, RSSचे मतदार जास्त असल्या कारणानं त्यांनी हॅट्रिक मारलेले 3 वेळा ते त्या ठिकाणचे आमदार झालेले आहेत आणि आमदार होऊन सुद्धा त्यांना सार्वजनिक बांधकाम मंत्री पद भेटल्या कारणानं त्यांच्या विरोधामध्ये जे काही कल्याण ग्रामीण लोकसभेमध्ये जे काही वैशाली दरेकर राणे होत्या त्या बाजूला विरोधामध्ये उभारू शकतात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून. परंतु तिथले दीपेश म्हात्रे आहेत, दीपेश म्हात्रे सुद्धा त्यांनी कंबर कसलेली आहे, कारण आता पुढचा आमदार हे बॅनरबाजीमध्ये हॅपी बर्थडे हॅपी खड्डे असं जे काही बॅनर लावलं होतं त्या बॅनरमुळे मोठं बॅनर वार हे डोंबिवली विधानसभामध्ये गाजलेलं आहे. आणि जरी ज्या काही दरेकर मॅडम आहेत, वैशाली दरेकर राणे यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून जर उमेदवारी मिळाली तर त्या निवडून लढू शकतात. परंतु दीपेश म्हात्रे हे गप्प बसणारा युवा नेतृत्व नाही, कारण आता शिंदे गटातून ते युवा सचिव जरी असतील राज्याचे तरीही यांनी निवडणुकीसाठी कंबर कसलेली आहे. आणि कंबर कसताना जर महायुतीमध्ये जर राहिले दीपेश म्हात्रे तर ह्यांना निवडणूक लढू शकणार नाहीत, कारण महायुतीमध्ये भाजपा असल्या कारणानं विरोधामध्ये शिंदेकडे जाऊ शकत नाही. त्या अनुषंगाने ते अपक्ष सुद्धा निवडणूक लढू शकतात. जर त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात गेले तर त्यांचं चांगभल होऊ शकतं, कारण त्यांना ती मजबूत पकड मिळू शकते आणि वैशाली दरेकर राणे ह्या तिकीट मागे घेऊ शकतात, हे आपला अंदाज आहे. या वृत्ताचं सिद्धेश्वर वार्ता न्यूज पुष्टी करत नाही. कल्याणपूरमध्ये जे काही गणपतचे गायकवाड आणि महेश गायकवाडचा वाद रंगला होता आणि महेश गायकवाड यांना बेठूट गोळीबार करून त्यांना घायाळ केलं होतं आणि त्याच अनुषंगाने भाजपा त्यांना उमेदवारी देतं का, किंवा ते आता जेलमध्ये जरी असले तरी ह्या निवडणुकीच्या पूर्वी त्यांना सुटका भेटेल का, त्यांना जामीन भेटेल का, हे पण फार तितकं महत्वाचं असणार आहे. जामीन जरी भेटला नाही तरी त्यांच्या सौभाग्यवती या ठिकाणी निवडणूक लढू शकतात. परंतु भाजपा या ठिकाणी उमेदवारी देईल याचा अंदाज, याचा कयास आपण सांगू शकत नाही. जर उमेदवारी भाजपाने गणपत गायकवाड जे आमदार आहेत यांना नाही दिली किंवा त्यांच्या मिसेसला नाही दिली
तर ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात जाऊ शकतात, असा अंदाज, असा कयास, असा अनुमान सिद्धेश्वर वार्ता न्यूजचा आहे. आणि गेल्यानंतर जे काही इच्छुक उमेदवार आहेत, जे धनंजय बोडारे निर्णय घेतात, हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरू शकणार आहे. कल्याण ग्रामीणचा इतिहास जर बघितला तर 5.5 लाखाचा जो मतदारसंघ आहे, या मतदारसंघाचे सन्मान्य आमदार राजूदा पाटील आहेत. आणि या राजू पाटील यांनी भरपूरसे काम, विकास कामं केली. कारण 2 वर्ष शासनाच्या विरोधामध्ये काम करून 3 वर्ष अनुमती मिळून शासनाला पाठिंबा दर्शवून विकास निधी भरपूरसा आणला आणि कल्याण ग्रामीणचा कायापालट त्यांनी केलेला आहे. अनेक विकास कामे करून विकासाची मुहूर्तमेढ त्यांनी रवलेली आहे. परंतु आता शिंदे गटाच्या माध्यमातून जे काही इच्छुक उमेदवार आहेत, शिंदे गटाच्या माध्यमातून जे काही अर्जुनभाई पाटील असतील, महेशभाई पाटील असतील, किंवा राजेश मोरे असतील, किंवा रमाकांत मडवी असतील, यांच्या माध्यमातून 2 टॉपरला उमेदवार डिक्लेअर होऊ शकतात. त्यामध्ये रमाकांत मडवी आणि महेशभाई पाटील यांचं हे खंदे समर्थक आहेत. हे या खंदे समर्थकाच्या माध्यमातून यांच्याकडे पूर्ण नियोजित प्लॅनिंग आहे, योजना आहे की जे काही विरोधक असतील, जे काही प्रतिस्पर्धक असतील, यांना कसं चारी मुंड्या चित करायचं, यांच्याकडे पूर्ण नियोजन कट आहे. परंतु शिंदे गट म्हणजे सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथराव संभाजी शिंदे असतील किंवा सन्मान्य खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील, यावरती कोणता निर्णय घेतात की पुन्हा एखादं ठाण्यावरून एखादं जे काही रवींद्र फाटक यांना कल्याण ग्रामीणचे उमेदवार देतात. कारण शिंदेचं काही सांगू शकत नाही. शिंदे साहेब कोणत्या नियोजन पद्धतीने काम करतात ते त्यांना माहिती असतं. आणि रवींद्र फाटक जर इकडे उमेदवारी दिली तर ह्या कल्याण ग्रामीणच्या शिंदे गटामध्ये खूप मोठी नाराजी पसू शकते. परंतु नाराजीचा सूर उगवल्या अगोदरच शिंदे हे कोणतं तरी प्लॅनिंग करतात आणि ती प्लॅनिंग यशस्वी करतील. परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून जे माजी आमदार सुभाष भोईर आहेत, यांचं पारडं जड या ठिकाणी होऊ शकतं. कारण सुभाष भोईर यांनी 2014 मध्ये खूप मोठं मताधिक्य मिळवलं होतं आणि त्या मताधिक्याच्या अनुषंगाने 2014 ते 2019 मध्ये हे 5 वर्ष त्यांनी पंचवार्षिक, या 5 वर्षामध्ये भरपूरसा मोठं विकास त्यांनी केला होता. विकासाचा झंझावात त्यांनी केला होता आणि विकास करून आपण विकास पुरुष आहोत हे त्यांनी सिद्ध सुद्धा केलं होतं. आणि सुभाष भोईर आता ह्या निवडणुकीमध्ये मोठं आव्हान, तगडं आव्हान सुभाष भोईर यांचं असणार आहे. कारण राजू पाटील असतील, हे मनसेमध्ये उमेदवार असतील किंवा त्यांना महायुतीचा पाठिंबा भेटू शकतो. परंतु जर महेश पाटीलला सुद्धा उमेदवारी नाही मिळाली किंवा रमाकांत मडवी यांना उमेदवारी नाही मिळाली तर हे नारेचा सूर उगवू शकतो. परंतु मगाशी म्हटल्याप्रमाणे महेश भाईचं मोठं मताधिक्य ह्या कल्याण ग्रामीणमध्ये आहे. महेश भाईला छोटे छोटे बच्च्यापासून ते वयस्कर ज्येष्ठ नेते मंडळी सुद्धा त्यांना ओळखते, ज्येष्ठ नागरिक मतदार त्यांना ओळखतात. आणि ह्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये ते नगरसेवक होते, सागाव सांगलीचे सरपंच होते आणि त्या सरपंचच्या माध्यमातून त्यांना विकासाचा धुरा, गावाच्या विकासाचा धुरा कशी सांभाळायची हे त्यांनी स्वतः अनुभव घेतलेला आहे आणि नगरसेवक पदाचा अनुभव घेतला आहे. त्यांच्या सहकार्यामुळे बरेचसे विनोद काळन असतील, राजन म्हणजे सायली विचारे असतील किंवा स्वतःची बहीण डॉक्टर सुनीताताई पाटील असतील किंवा अनेक नगरसेवक त्यांनी घडवले आहेत, अनेक नगरसेवकांना निवडून आणलेलं आहे. परंतु त्यांच्याकडे ते मातबर युक्तिवाद, मातबर चातुर्य त्यांच्याकडे आहे आणि ते चातुर्य आता ते या ठिकाणी वापरू शकतात. परंतु आता त्यांना उमेदवारी न भेटल्यानंतर जर रवींद्र फाटक यांना उमेदवारी भेटली तर यामध्ये वावगं ठरणार नाही. कारण शिंदे साहेब जे काही नियोजन करतात ते त्यांना मान्य असणार आहे असं बोललो तर वावगं ठरणार आहे. परंतु सुभाष भोईर आणि जे काही मनसेचे आमदार राजू पाटील यांची मोठी चुरस लढत होणार आहे, सुशील लढत होणार आहे, जंग पछाडणार आहेत. कारण प्रत्येक मतावर एक मतावरती हे निर्भीड असणार आहेत. दोन्ही जे काही उमेदवार आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असतील किंवा मनसे असतील, हे दोन्ही विरोधक प्रतिस्पर्धक या दोघांमध्ये मोठी लढाई होणार आहे आणि त्या लढाईचं विजय सूर कोणत्या तराजूमध्ये येतं हे पाहणं कसं महत्वाचं ठरू शकणार आहे. आणि दुसरा म्हटलं तर कल्याण पश्चिम मध्ये विश्वनाथ भोईर आहेत. कल्याण पश्चिम मध्ये सुद्धा या ठिकाणचं जे राजकारण आहे हे प्रत्येक पंचवार्षिक मध्ये इथला आमदार हे चेंज होतात. आणि या अगोदर नरेंद्र पवार होते, त्याच्या अगोदर ते मनसेचे भोईर म्हणून निवडून आले होते. परंतु आता विश्वनाथ भोईरच्या प्रतिस्पर्धक म्हणून जे निलेश सांबरे आहेत, महाविकास आघाडीतून ते लढू शकतात, त्यांना तिकीट भेटू शकतं. कारण ही रणनीती शरदचंद्रजी पवार साहेबांच्या
गटाची आहे, शरद पवार साहेबांची गटाची आहे. आणि शरद पवार हे धुरंधर राजकारणी आहेत, कारण बारामतीकर यांचा हात कोणी धरत नाही. आणि तेच हात या ठिकाणी भिवंडी लोकसभेमध्ये जे होणारं नव्हतं ते त्यांनी उदयास आणलं. आणि जितेंद्र आव्हाडच्या नेतृत्वाखाली हे सन्माननीय खासदार बाळासाहेब म्हात्रे हे निवडून आलेत. आणि त्याच अनुषंगाने निलेश आंबरे सुद्धा यांना निवडून आणण्याची क्षमता हे जितेंद्र आव्हाड किंवा बाकीच्या बाळासाहेब म्हात्रे यांच्यामध्ये आहे. म्हणून निलेश आंबरे यांना प्रति आव्हान हे विश्वनाथ भोईरचं असणार आहे, किंवा विश्वनाथ भोईर यांना प्रति आव्हान हे निलेश आंबरेच असणार आहे. परंतु या ठिकाणी नरेंद्र पवार हे भाजपाचे आमदार होते आणि हे त्यांच्याकडे नाराज आहेत. अरविंद मोरे किंवा बाकीचे जे पदाधिकारी आहेत हे नरेंद्र पवार यांच्यावरती नाराज आहेत. त्या नाराज सूर या कल्याण पश्चिम मध्ये उगू शकतो आणि जे महायुतीला फटका या ठिकाणी बसू शकतो. उल्हासनगर विधानसभा हे पण क्षेत्र असं आहे की उल्हासनगर मध्ये जो आमदार आहे तो आमदार प्रत्येक विधानसभेमध्ये बदली होतो. कारण जनता जनार्दन आहे, जनता हे ज्ञानी आहे. जनता आता जे उत्सुक लोकशाहीचा उत्सव काही दिवसात उत्सव साजरा करणार आहे. परंतु मतदान कुमार आल्यानी यांचं प्रतिस्पर्धक जे असणार आहेत ते ओमी कलानी असणार आहेत. ओमी कलानी असू शकतात, कारण ओमी कलानी हे शरदचंद्रजी पवार गटातून निवडणूक लढू शकतात. हे प्रति आव्हान खूप मोठं तगडं आव्हान आहे, कारण युवाचं त्यांना पाठिंबा आहे, ज्येष्ठ नागरिकांचा त्याचा पाठिंबा आहे. आणि ओमी कलानी हे राजकीय वरदस्त असल्या कारणानं त्यांना त्यांची वडील पप्पू कलानी हे माजी आमदार होते, ज्योती कलानी ह्या माजी आमदार होत्या. आणि त्या अनुषंगाने हे राजकीय वरदस्त त्यांना असल्या कारणानं ते कुमार आल्याने यांना पायाचीत करू शकतात, पराजयाची धूळ चालू शकतात. तर कळव मुंब्रामध्ये जे काही जितेंद्र आव्हाड यांनी ट्रिपल हॅट्रिक मारली होती आमदारकी पदावरती, आणि आता त्यांनी कळव मुंब्रामध्ये विरोधामध्ये असले तरी कळव मुंब्राचा विकास त्यांनी झंझावात मोठा केलेला आहे. विकासाची प्रेरणा त्यांनी घेतलेली आहे शरदचंद्रजी पवार साहेबांकडनं. आणि बारामतीचाच विकास, बारामती सारखाच इथं विकास त्यांनी कळव मुंब्रामध्ये केले असल्या कारणानं तिथले जे काही नागरिक आहेत, जे जास्तीत जास्त अल्पसंख्याक मतदार आहेत, जे काही आगरी बांधव मतदार आहेत, जे काही दलित बांधव मतदार आहेत, आदिवासी बांधव मतदार आहेत, हे मतदार जितेंद्र आव्हाडवरती खुश आहेत. परंतु शिंदे गटाची ही खेळी या ठिकाणी होऊ शकते, कारण राजन किंवा मग त्यांच्या जे काही अजित पवार गटाचे जे काही नजीब मुल्ला आहेत, नजीब मुल्ला यांना ते तिकीट देऊ शकतात. पण नजीब मुल्ला आणि जे काही राजन किने आहेत, हे राजन किने महायुतीचे असल्या कारणानं नजीब मुल्लांचा पडदा कट होऊ शकतो. कारण त्या ठिकाणी राजन किने यांनी भरपूरसे निधी आणून त्या ठिकाणचा विकास केलेला असं समजतं. कारण जे काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे, या बहिणी योजनेचा लाभ प्रत्येक अल्पसंख्याक असेल, दलित असतील, आदिवासी बांधव असतील किंवा मराठा असतील, आगळेकुळे असतील, यांना तो लाभ दिलेला असल्या कारणानं प्रत्येक घरोघरी राजन किने आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पोहोचलेले आहेत. परंतु प्रति आव्हान हे तगड आव्हान आहे जितेंद्र आव्हाडाचं राजन किने समोर. आणि राजन किने यांना उमेदवारी मिटली तर उदयास काय येतं हे तुम्हाला त्याचं ज्ञान होणारच आहे. दर्शक बांधवांनो, आपल्याला ह्या बातमीचं वार्तांकन आवडल्यास आपल्या चॅनलला तुम्ही लाईक आणि कमेंट करा विसरू नका. पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या युट्यूब चॅनलवर.